भुदरगड तालुक्यातील राजकीय वातावरणाने आता ऐतिहासिक वळण घेतलं आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या आरक्षण सोडतीनंतर या तालुक्यातील चारही गट कडगाव, आकुर्डे, गारगोटी आणि पिंपळगाव हे महिला आरक्षणाखाली गेले आहेत. परिणामी भुदरगड तालुका खऱ्या अर्थाने महिला राज बनला आहे. या निर्णयामुळे आता अनेक पुरुष इच्छुकांचे स्वप्ने धुळीस मिळाली असून महिलांसाठी हा काळ आता प्रेरणादायी ठरला आहे. राजकारणातील पुढील काही महिने हे महिला नेतृत्वाच्या कसोटीचे ठरणार आहेत. ग्रामविकास, शिक्षण आणि सामाजिक परिवर्तनाच्या क्षेत्रात महिलांचं सक्रिय नेतृत्व दिसेल अशी अपेक्षा आता नागरिक व्यक्त करत आहेत. या पार्श्वभूमीवर विविध गटातून काही महिला नेत्यांची नावे आता जोर धरू लागली आहेत. याच कडगाव मतदारसंघातून काँग्रेसच्या स्वरूपराणी जाधव महाविकास आघाडीतून संभाव्य इच्छुक म्हणून चर्चेत आहेत, तर याच मतदारसंघातून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या धनश्री प्रकाश पाटील यांची नावही चर्चेत आहे. आकुर्डी मतदारसंघातून काँग्रेसच्या अर्चना जीवन पाटील या उमेदवारीसाठी पुढे येत असून महायुतीमधून सारिका नांदेकर, सरिता वरंडेकर, अजित पवार गटाकडून सुनीता देसाई यांची नावे चर्चेत आहेत. याशिवाय कडगाव मटगाव पंचायत समितीसाठी ऐश्वर्या सोनार यांचे नाव देखील समोर येत आहे. यापैकी विशेष चर्चेत असलेले नाव म्हणजे धनश्री प्रकाश पाटील यांचे आहे. या कमी वयातच या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार म्हणून पुढे आले आहेत. शिवसेना नेते प्रकाश पाटील आणि पाथर्डीच्या सरपंच शोभा पाटील यांच्या त्या कन्या असून धनश्री पाटील या तरुण वयातच राजकारणात व समाजकारणात सक्रिय आहेत. लोकांशी असलेला त्यांचा आपलेपणा, संवाद कौशल्य आणि ऊर्जावान व्यक्तिमत्व त्यामुळे या नव्या पिढीच्या नेतृत्वाचं त्या प्रतीक ठरत आहेत. भुदरगड तालुक्यात आता महिलांच्या नेतृत्वाखाली नवे सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय परिवर्तन घडण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. महिला सक्षमीकरणाच्या या नव्या पर्वामुळे आता ग्राम राजकारणात पारदर्शकता, जबाबदारी आणि संवेदनशीलता येईल असा विश्वास आता नागरिकांमधून व्यक्त होत आहे. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.